नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल लेटेस्ट अपडेट ती म्हणजे मुलाखत राऊंड सुरू होणार आहे. मित्रांनो, येत्या काही दिवसामध्ये मुलाखत राऊंड हा सुरू होणार आहे. तर या मुलाखत राऊंडसाठी तयारी कशी करायची, कोणते मुद्दे महत्त्वाचे, त्याचप्रमाणे मुलाखत राऊंडची प्रोसेस कशी आहे, कोणती नियमावली आहे शिक्षक अभियोगधारकांसाठी, त्याचप्रमाणे संस्था चालकांसाठी कोणती नियमावली आहे. तर याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, सदर GR हा 2017च्या शिक्षक भरतीमधील आहे. 19/6/2019मध्ये हा GR प्रसिद्ध झालेला आहे. 2017च्या शिक्षक भरतीसाठी जे प्रायव्हेट प्रायव्हेट संस्थेवरती शिक्षक भरती होणार होती, तर यासाठी नियमावली वजा हा GR होता. तर मित्रांनो, या GRनुसार आता 2024ची शिक्षक भरती प्रायव्हेट मॅनेजमेंट होणार आहे. तर मित्रांनो, यासाठी कोणकोणती नियमावली आहे तर ती पाहूया. मित्रांनो, यामध्ये प्रथम मुद्दा आहे तो म्हणजे तुमचे जे काही तुम्ही स्वप्रमाणपत्र केलेलं आहे, तर या स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्ही जे काही नोंदी केलेलं आहे, जे डॉक्युमेंटचा उल्लेख केला आहे, आरक्षण असेल, तुमचा प्रवर्ग असेल, त्याचप्रमाणे समांतर आरक्षण असेल, तुमचा एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल, तर या सर्वांचा उल्लेख आहे. तर तर जे काही संस्थेने दिल्या जाहिरातील रिक्त पदानुसार गुणानुक्रमे जास्तीत जास्त 1/10 प्रमाणे इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या जे काही 10 जण रेफरन्स होणार रिकमेंड होणार आहेत, तर त्यांचा बेस हा याच गोष्टीवर असणार आहे. पवित्र पोर्टल तुम्ही जे काही स्वप्रमाणपत्र नोंद केलेले डॉक्युमेंट्स, त्याचप्रमाणे तुमचं आरक्षण, तुमचं प्रवर्ग, तुमची व्यवसाय क्वालिफिकेशन, एज्युकेशनल क्वालिफिकेशन या सर्व बाबीचा विचार करून एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड केले जाणार आहेत. आणि यामध्ये तर मित्रांनो, जे काही समांतर आरक्षण आहे, तर या उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादित मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून दिलेले आहेत. जी काही या जागा आहेत संस्थेसाठी, त्यासाठी 10 उमेदवार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे जे काही तुमचं अध्यापन कौशल्य आहे, तुमचा पाठ होणार आहे त्या ठिकाणी, तर त्यासाठी हे सदर उपलब्ध असणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अनुक्रमांक 2मध्ये नमूद केल्यानुसार 1/10 या प्रमाणाच्या मर्यादेत उमेदवारांचे अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील टेट गुण उमेदवारांनी दिलेला प्राधान्यक्रम, माध्यम, विषय, आरक्षण, समांतर आरक्षण इत्यादीचा एकत्रित विचार केलेला आहे. जे काय तुम्ही संस्थेवर रिकमेंड होणार आहेत, तर त्यासाठी तुमचा प्रेफरन्स, त्याचप्रमाणे माध्यम, मराठी, उर्दू, इंग्लिश काय असेल तुमचं ते मीडियम. त्यानंतर तुमचा विषय कोणता आहे, गणित, विज्ञान, मराठी, भूगोल काय असेल, इतिहास, भूगोल तुमचा विषय. त्यानंतर समांतर हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, तुमचं भूकंपग्रस्त आहात, तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहात, त्याचप्रमाणे तुमचं अपंगत्व, तुमचं या सर्व गोष्टीचा सुद्धा एकत्रित विचार केला जाणार आहे. त्यानुसार तुमचं रिकमेंडेशन हे सदर संस्थेसाठी होणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमचं जे काही इंटरव्ह्यू होणार आहे, तर या इंटरव्ह्यूसाठी अध्यापन कौशल्यासाठी टोटल एकूण 30 गुण असणार आहेत. आणि उमेदवारांनी अंतिम निवड ही 30 गुणांच्या आधारित करण्यात येईल. भले तुमचे टेटचा स्कोअर किती असो, 140 असो किंवा 130 असो, 150 असो, पण तुमचं जे काही फायनल तुमचं सिलेक्शन खाजगी संस्थेसाठी हे 30 गुणावरच असणार आहे. त्यामध्ये तुमचं जी काही निवड प्रक्रिया आहे ती 15 गुणाची तुमची मुलाखत आणि 15 गुणाची तुमचं डेमो अध्यापन कौशल्य यासाठी असणार आहे. त्यानंतर मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास, जर तुम्हाला टीचिंग म्हणजे डेमोसाठी 15 मार्क्स असतात आणि इंटरव्ह्यूसाठी 15, दोन्हीकडे सारखे मार्क पडले, 2 उमेदवारांसारखे मार्क पडले, तर अशा वेळेस काय करायचं, तर प्रशासन विभागाच्या 2/12/2017च्या रोजच्या शासन पूरक पत्रानुसार गुणानुक्रमे यादी तयार करण्यासाठी पुढील कार्यवाही करावी. प्रथम, मुलाखत व अध्यापन कौशल्यामध्ये समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना पाल्याचा प्रथम प्राधान्यक्रम द्यावा. तो जर नसेल तर समान गुण प्राप्त उमेदवारांच्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य नसेल तर अथवा वरील नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावं. जर असे समान गुण पडले तर अशा वेळेस ज्या उमेदवाराचे वय जास्त तर त्याचे सिलेक्शन या ठिकाणी करण्यात यावे असा उल्लेख आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवस्थापनाकडून म्हणजे
प्रायव्हेट मॅनेजमेंट संस्था संबंधित उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्याद्वारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवारांची रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येईल. मित्रांनो, जे काही तुमचं प्रायव्हेट मॅनेजमेंट संबंधित उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्याद्वारे ज्याला जास्त म्हणजे मुलाखत आणि डेमोसाठी ज्याला जास्त मार्क पडतील ते अशा उमेदवारांचं रिकमेंडेशन त्या संस्थेसाठी फायनल राऊंड निवड होणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांची व्यवस्थापन गुणानुक्रमे यादी तयार करून पवित्र पोर्टलवर व्यवस्थापनाच्या लॉग इनवर विहित मुदतीत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही सर्व प्रक्रिया आहे. त्यानंतर खालचा मुद्दा आहे व्यवस्थापनाने निवड केलेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर. हे महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तुमचं जर एखाद्या संस्थेवर सिलेक्शन झालं तर अशा वेळेस तुम्ही त्या ठिकाणी 7 कार्यालयीन दिवसाच्या आत हजर होणे गरजेचे आहे संबंधित संस्थेवरती. उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील उमेदवारांची निवड करेल. 3 जणांनी इंटरव्ह्यू दिला आहे, त्यामधून एकाचं फायनल सिलेक्शन झालं आहे, पण त्याने जर 7 दिवसाच्या आत त्या संस्थेवरती रुजू झाला नाही संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून, तर अशा उमेदवाराला बाद ठरवून त्याच्या पुढचा त्याचा नेक्स्ट जो आहे त्याचं सिलेक्शन करण्यात येईल. मुलाखतसह शिक्षक पदभरती प्रक्रियेसाठी एका जागेसाठी जास्तीत जास्त 1/10 या प्रमाणात उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले जाणार आहेत. यामध्ये नियुक्ती आदेश दिलेला उमेदवार विहित कालावधीमध्ये कोणत्याही कारणामुळे रुजू न होणे, कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरणे इत्यादी कारणामुळे रिक्त राहिलेल्या पदावर व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील उमेदवारांची निवड करेल. मित्रांनो, जर एखाद्या उमेदवाराचं सिलेक्शन झालं पण तो काही कारणास्तव हजर नाही होऊ शकला किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये फेल झाला, तर अशा वेळेस गुणानुक्रमे म्हणजे त्याच्या खालोखाल ज्याला मार्क्स आहेत त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याचं सिलेक्शन करण्यात येईल. परंतु असे करताना काही नियमावली दिलेली आहे, त्याचीसुद्धा या ठिकाणी उल्लेख केला आहे. संपूर्ण माहिती सांगत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही संपूर्ण प्रोसेस आहे. मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबाबत काही महत्त्वाच्या नोंदी आहेत त्या या ठिकाणी. उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी पडताळणी. तर यामध्ये पवित्र पोर्टलवरती मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व इतर आवश्यक कागदपत्रे ईमेल, पोस्ट, प्रत्यक्ष याद्वारे प्राप्त करून पडताळणी करावी. कागदपत्र पडताळणीच्या वेळी नियुक्तीच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी अथवा त्यांची प्रतिनिधी उपस्थित राहतील. मित्रांनो, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे जे काही जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी अथवा त्यांचे जे काही प्रतिनिधी नेमले असतील तर त्यांच्यामार्फत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. उमेदवारांची स्वप्रमाणपत्र शिफारस केलेल्या पदासाठी प्रत्यक्ष मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या कार्यवाहीमध्ये शिक्षणाधिकारी अथवा त्यांचा प्रतिनिधी यांचा कोणताही सहभाग राहणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचं जे काही डेमो होणार आहे किंवा इंटरव्ह्यू होणार आहे यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचा कुठलाही हस्तक्षेप या ठिकाणी राहणार नाही. संबंधित संस्थाचालक त्यांनी नेमून दिलेला पॅनल याद्वारे तुमची मुलाखत होणार आणि त्याच जे काही नेमून दिलेलं पॅनल आहे ते तुमचं डेमो लेक्चर अटेंड करतील, ऑब्झर्व करतील आणि त्यावर तुमचं मार्क्स ठरवणार आहेत संबंधित संस्था. तर मित्रांनो, अशा पद्धतीने संबंधित संस्थेसाठी निवड झालेल्या उमेदवारांसाठी ही प्रोसेस आहे. तुमची एका जागेसाठी 10 कॅन्डिडेट्स रिकमेंड होणार. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मुलाखत आणि या मुलाखतीतून जो उमेदवार निवड होईल तर त्यांनी 7 दिवसात संबंधित संस्थेवर हजर होणं गरजेचं आहे. अशा 7 दिवसात जर तो हजर नाही झाला संबंधित उमेदवार तर त्या खालोखाल ज्या उमेदवारांना मुलाखतमध्ये मार्क्स आहेत तर अशा उमेदवारांची निवड त्या संस्थेसाठी केली जाईल, शिफारस केली जाईल. तर मित्रांनो, आणि याचं तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पॅनलमार्फत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. तर अशा पद्धतीने ही संबंधित प्रायव्हेट संस्थेसाठी इंटरव्ह्यू शेड्यूल आहे. मित्रांनो, शिक्षक भरती 2024मध्ये सुद्धा लवकरात लवकर शेड्यूल लागण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसामध्ये मुलाखत राऊंड सुरू होणार आहे. त्याचे सर्व प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि आता या 2019चा हा GR आहे तर या GRच्या आधारावरती लवकरात लवकर शिक्षक भरती मुलाखत राऊंड सुरू होत आहे. त्याची प्रोसेससुद्धा याच पद्धतीने होणार आहे. जे काही 2024ची शिक्षक भरती होईल मुलाखत राऊंडची तर त्यासाठी सुद्धा पवित्र पोर्टल लवकरच नोटिफिकेशन येईल. तर सर्वांनी लवकरच याबाबतसुद्धा आपल्याला माहिती कळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.